नमस्कार, न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत। मी शिवाजी चव्हाण। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। महाराष्ट्रातील पोलीस दलातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना 8 तासच ड्युटी देण्यात यावी अशी मागणी पोलीस हक्क संघर्ष संघटना परभणी जिल्हा शाखेतर्फे करण्यात आली आहे। सविस्तर वृत्तांत असे की पोलीस हक्क संघर्ष संघटनेतर्फे माननीय जिल्हाधिकारी साहेब परभणी यांना निवेदन दिलेले आहे। माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेबांनी पोलिसांना वाढता ताण, वाढता बंदोबस्त, कामाचा ताण यामुळे हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह यासारखे आजार होत आहेत व गेल्या 30 महिन्यात 427 पोलिसांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी विधान परिषदेत दिली आहे। म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेबांनी पोलीस कर्मचाऱ्यांना किमान 8 तासच ड्युटी द्यावी अशी मागणी करणारे निवेदन यावेळी देण्यात आले। या निवेदनावर पोलीस हक्क संघर्ष संघटना परभणी जिल्हा अध्यक्ष शेख सरफराज भाई, जिल्हा उपाध्यक्ष युनुस कच्ची साहब, प्रशांत वाटुरे, शेख कलीम, जिल्हा सचिव डॉक्टर सुनील जाधव, सौ वैशालीताई साळवे, जलील पठाण, राजकुमार शर्मा, संदीप वावळे, फारूक खान आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। अशाच ताज्या घटना घडामोडी पाहण्यासाठी न्यूज 24 परभणी वार्ता चॅनलला आजच लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा। सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहूयात काही क्षणचित्रे। जिल्हाधिकारी देतात तो निधी वाढवण्यात यावा आणि तो निधी माननीय पोलीस अधीक्षक यांनी मागणी केल्यानंतर माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी तो निधी त्वरित देण्यात यावा की जेणेकरून या पोलिसांच्या ज्या समस्या आहेत, प्राथमिक समस्या, पाणी, नाल्यांच्या समस्या, लाईटची समस्या या दूर होतील आणि त्यांना काम करण्यामध्ये आनंद वाटेल, काम करण्याला त्यांना उत्साह येईल। कारण अनेक आता माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे गृहविभाग असल्यामुळे त्यांनी निवेदन विधानसभेमध्ये सादर केलं की पोलिसांच्या ज्या वाढत्या समस्या आहेत, आरोग्याच्या समस्या त्या खूप वाढलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये 427 पोलीस हे ऑन ड्युटी मृत्युमुखी पाडलेत एका वर्षामध्ये। ही अतिशय भयानक घटना आहे त्या राज्यासाठी। मला असं वाटतं की पोलीस देखील माणूस आहे आणि त्या माणूस म्हणून त्यांच्याकडे बघितलं पाहिजे आणि त्यांना सर्व सुख सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे। थँक्यू। जे त्यांना मूलभूत गरजा आहेत, वीज, पाणी आणि त्यानंतर मुलांच्या शाळा, हे सगळ्या संघर्ष संघटनातर्फे 36 जिल्ह्यात कार्यालयात असून आणि संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट जेवा मॅडम यांच्या आदेशानुसार सर्व जिल्हाध्यक्ष हे 36 जिल्ह्यात निवेदन देत आहे। त्या निवेदनात असं म्हणलेलं आहे की जे पोलीस आहेत ते पण सुद्धा माणूस आहेत, त्यांना 12-12 तास 14-14 तास ड्युटी लावतात। हे फार चुकीचं आहे। त्यांच्यामुळे त्याचा परिणाम होतोय शरीरावर। त्यांना मधुमेह, उच्चदाब, हृदयविकार होऊन मृत्युमुखी पडतात, जे की गेल्या वर्षी स्वतः मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की 427 पोलिसांचा मृत्यू झाला। तर होऊ नये ह्याच्यासाठी आजचे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। नमस्कार।